नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी एक छान व्हिडिओ घेऊन आले बाळूमामांचा. बाळूमामांची मेंढरं बघा, हे वास्तव्य करतात प्रत्येक शेतामध्ये, जंगलांमध्ये. असं हे 8-10 दिवसाचं वास्तव्य करतात. बघा, हे सगळं उघड्यावर आहे. असं असं जंगल आहे. इथे कुठे टेंट नाही, काही नाही, काही नाही. बघा, इथे काही सुद्धा नाही. उघड्यावर ही लोक झोपतात आणि असा हा त्यांचा बघा छोटासा हा संसार आहे. बकरीचं दूध काढलंय त्यांनी, ते चुलीवर छान तापवत ठेवलेलं आहे. ही अशी लाकडं गोळा करतात ह्या इथे. आणि आता हे 2-3 दिवस झाले बकरी व्यायलेली आहे. तिने ही अशी 5-6 पिल्लं दिलेली आहेत बघा. आता ह्या मुलीला आपण विचारूया की कसा तुम्ही इथे वास्तव्य करता, तुम्हाला भीती नाही का वाटत? बाळा, तुम्ही कुठून आलात आता? आम्ही जेजुरीवरून आलेलो आहे. मोठ्याने बोला बाळा. जेजुरीवरून आला का? मग हा चालतच प्रवास करता का तुम्ही सगळा? वास्तव्य करत करत जिथे जागा मिळेल तिथे असं शेताबितात राहायचं. आता साधारण किती मेंढरं, किती बकऱ्या आहेत तुमच्याकडे? 4-5 आहेत. 400-500? हा. बापरे! 400-500 बकऱ्या आणि मेंढरं बरोबर तुम्ही हे इथे असं जंगलामध्ये राहता. तुम्हाला भीती नाही का वाटत? आम्हाला भीती नाही वाटत, कारण की आमच्या पाठीशी बाळूमामा आहे. अरे वा! त्या म्हणतात, मुलगी म्हणते की आम्हाला अजिबात भीती वाटत नाही, कारण आमच्या पाठीशी बाळूमामा आहे. जिथे बाळूमामा आहे तिथे कशाचीच भीती नाही वाटत. ही अशी बाळूमामाची मेंढरं, बाळूमामाची माणसं. आणि हे त्यांनी अशी करवंद आहेत का काय आहे ग हे? जांभळे. जांभळं आहेत बघा, छान अशी ही जांभळं काढून आणली आहेत. कारली आहेत. हे इकडे तिकडे उगवलेली असतात, भाजीला लागतं ते. त्या मेंढरी पण तिकडे भरपूर आहेत. तो पण एक व्हिडिओ तुम्हाला दाखवीन. आणि आता तुम्ही किती जण ह्या इथे राहता? 500 मेंढरांबरोबर ते, बकऱ्यांबरोबर ते? 6 जण. 6 जण राहतात. त्याच्यात भाऊ? भाव शाळेला आहे, भाव जाईन आता. हां त्या लागल्यात. हां 5 जणच राहीन. हां. मग आता इथून पुढचा प्रवास तुम्ही कसा करणार? चालतच. चालतच. मग आता इथून साधारण किती किलोमीटर चालल्यानंतर तुम्ही थांबता? आम्ही अर्धा 1 किलोमीटर चालतो. अर्धा किलोमीटर चालून थांबता की असं जिथे थोडंसं तुम्हाला कळेल की आता बाबा इथे गाव वगैरे आहे वगैरे, तिथे तुम्ही? हा तिचा भाऊ आहे बघा. बाळा, भीती नाही वाटत का तुम्हाला ह्या रात्रीचं इकडे राहायला? नाही वाटत. अजिबात भीती वाटत नाही? नाही, असू दे, बाळूमामाची माणसं कळायला पाहिजेत ना आपल्याला. ही दुसरी दिदी आली आणि ही तिसरी दिदी आहे, झोपाळ्यावरती बसलेली होती ती. आणि दिदी, तुम्हाला हे रात्रीचं इकडे तुम्ही 6 जण राहतात, इथे लाईट नाहीये, काहीच नाही. हा का? मग तिला उजेडच नाही. उजेडच पडत नाही. उजेड पडत नाही का? ओके. पण तुम्हाला मग भीती नाही का वाटत? असं माझं म्हणणं. वाटते, पण राहायला लागते रानामध्ये बकऱ्यांसाठी. बकऱ्यांसाठी. हा, कारण एवढी 400-500 बकरी घेऊन कुठे राहणार? आता नुसती बकरीच आहेत तुमच्याकडे का दुसरं काय काय आहे? शेळ्या बी आहेत, घोडे आहेत. घोडे आहेत. घोडे किती आहेत? 4 घोडे आहेत. हा, कोंबड्या 10 आहेत. 10 कोंबड्या आहेत. हा. मग कोंबड्या अंडी वगैरे घालतात का? घालतात. हो. मग ते अंडी वगैरे तुम्ही खाता. आणि घोड्यासाठी घोडे तुम्ही ठेवलेत, ते कशासाठी वापर करतात? एवढा सगळा हा बोजा घोडा घेऊन जातो का? म्हणजे किती? 4 घोड्यांवरती सगळा संसार? 3 घोड्यावरती पूर्ण संसार जातो. त्याच्याबरोबर ते कुत्रे किती आहेत तुमच्याकडे? 3 कुत्रे तुमचं रक्षण करतात आणि बाळूमामा, है की नाही? आणि हे जिकडे हे त्याला काय म्हणतात? कपूर म्हणतात ना? आमच्याकडे कपूर म्हणतात. खरूड. तुमच्याकडे खरूड म्हणतात. दालने. हा. तर कोंबड्या किती आहेत तुमच्याकडे? 10 कोंबड्या. आणि त्या येतात का बरोबर त्या रात्रीच्या तुमच्या जवळ, त्या ह्याच्या खुरपामध्ये येतात का? ओके. आणि ही 3-4 दिवसापूर्वी व्यालेली आहे का? एक बाळ तिकडे मेलेलं दिसलं मला. त्याला कुत्र्यानं मारलं रात्री. अरे देवा. बकऱ्यांच्या गोळक्यात बी तुडावलं, कुत्र्यांनी बी दाबलं त्याला. अरे रे रे रे. कुत्री येतात ना, त्यांनी दाबलं त्याला. असे रात्रीचे येतात का? ओ, म्हणूनच म्हटलं मी, रात्रीचं तुम्हाला भीती वाटत नाही का? की आम्हाला कसं रात्र झाली की एकटं येत नाही आम्ही इकडे, नाही का, शेता बाजूला. तिथे राहिलंय कधी? आम्ही तिथे त्या बाजूला राहतो, त्या ह्या बिल्डिंग मध्ये नाही राहत, त्या अजून थोडंसं लांब राहतो त्या बाजूला.
तर मी म्हटलं शेतात जाऊया, बाळूमामाची माणसं आले, जरा भेटून येऊया आपण पण. तर फार छान वाटलं तुम्हाला भेटून. मला ॲक्च्युली तुम्हाला ते स्वयंपाक कसा करता, तुम्ही काय काय करता ते बघाय. हां, चूल बघितली मी, ही चूल. आणि लाकडं वगैरे रोज आणता का? आई कधी येणार आहे आता तुमची? हो का? आता आल्यात बकऱ्या बी, मम्मी बिन पप्पा बी. हां हां हां. मग आता मुंबईला जाणार का इथून? नाही आता तिकडे गावाकडे जाणार जेजुरीला. इथून? मुंबई काही गेलतो आता आलोय फक्त. आता तुझं वय काय आहे साधारण? 14 14. आणि हिचं 17 18. 18 वर्षाची आहे. ही म्हणते माझं लग्न आहे आता. मग एवढ्या लहान वयात लग्न करायचं का? नाही लगेच नाही अजून. 2 वर्षानंतर. हो का? चालेल चालेल. फार लहान आहे अजून. फार छान वाटलं तुम्हाला भेटून वगैरे. मोठी झाल्यावर लग्न करणार आहे आता. हो, एवढ्या लवकर नसतं करायचं लग्न, जरा अजून थोडंसं मोठं वगैरे झाल्यावरती करायचं. तर छान वाटलं तुम्हाला भेटून. आज असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर मी घेऊन येत जाईन. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. थँक्यू सो मच.